दत्तात्रय खेडकरांना कॅश दिली. मी आपले सदावर्ती साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर मी 6 लाख कॅश दिली. कधी दिली? ते नोव्हेंबरला दिली, 23 नोव्हेंबरला 2023ला नोव्हेंबरला दिली. तुम्हाला कामं घेतलं की नाही? कामाला मला घेतलं सर, पण मला कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतलं. मला सांगितलं परमनंट एका हातात तुम्ही पैसे द्या, एका हातात तुम्हाला परमनंट जॉब भेटणार आहे आणि शाखा व्यवस्थापक पद भेटणार आहे. पण मला घेताना कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतला आणि क्लार्क म्हणून घेतला मला. मी त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही मला सांगा शाखा व्यवस्थापक म्हणून घेणार होते आणि 60 ते 70 हजार पगार देणार होते, पण तुम्ही मला क्लार्क घेतात. ते बोलतात तुम्ही 2-3 महिने प्रॅक्टिस करून घे, शिकून घे सर्व, मग तुला आम्ही शाखा व्यवस्थापक बनवतो. आणि त्यांनी 2-3 महिने गेले, 6 महिने गेले साहेब, पण त्यांनी मला ना परमनंट ऑर्डर दिली, ना 50 ते 60-70 हजार पगार दिली, ना शाखा व्यवस्थापक पद दिला मला. मी सांगितलं साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी लोन काढलेला बँकेतून लोन काढला, त्याचा हप्ता 40,000 हप्ता आहे. तर मला 60 ते 70 हजार पगार आली असती तर मी 40,000 हप्ता भरला असता लोनचा. पण आता मला पगार तेवढी येत नाही, फक्त मला 20,000 तुम्ही पगार देता कॉन्ट्रॅक्टवरती. तर मी हप्ता भरणार कसा आणि खाणार काय? मी घरी माझी 3 मुलं आहेत, त्यांचं शिक्षण मी कसा करणार? मला एक तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 60 ते 70 हजार पगार द्या किंवा मला माझे पैसे परत करा. तर असं सांगून पण ते माझे पैसे परत करत नव्हते. ते मला धमकी देत होते, मला हे करत होते, मला मानसिक त्रास देत होते हे लोक. मग मी जास्त त्रास दिल्यानंतर त्यांना मी जास्त मागे लागल्यानंतर मी आणि माझी आई फक्त त्यांनी 6 महिने त्याच्या मागे लागल्यानंतर त्यांनी मला फक्त 6 लाख माझे परत केले आणि माझ्याकडून राजीनामा जबरदस्तीने लिहून घेतला की राजीनामा लिहून दे म्हणून. आणि हा व्हिडिओ आहे. मागणी काय आहे तुमची? माझी मागणी आहे की माझी एवढे कशाला जड बनवायचे? थोडक्यात तुम्ही मागणी सांगा तुमची. माझी मागणी हीच आहे की माझे पैसे जे उरलेले आहे 5 लाख ते मला परत मिळाले पाहिजे. आणि त्यांच्यावरती ज्यांनी मला हे केला त्याच्यावर 420 गुन्हा दाखल झाला पाहिजे की माझ्यासारख्या अनेक लोकांना फसवलं नाही पाहिजे त्यांनी. हो, मी सदावर्ती साहेबांना भेटलेलो. साहेबांना बोल साहेब माझे 5 लाख ते देत नाहीये. सदावर्ती साहेबांनी त्यांना फोन लावला दत्तात्रय खेडकरांना आणि त्यांना भरपूर शिवाय घातल्या की यांचे पैसे. सदावर्ती साहेब बोलले की तुम्ही त्याचे पैसे परत करून टाका, तुम्ही कंडक्टर डोकं वापरू नका, तुम्ही त्याचे पैसे देऊन टाका, तुम्ही फसणार. पण त्यांनी काय माझे पैसे परत केले नाही. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.